आतापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतीधारकांना मिळायचा, मात्र आता या योजनेच्या निकषात केंद्रानं बदल केला आहे। त्यामुळे राज्यातील 59,000च्या वर असुरक्षित आदिवासी गटातील कुटुंबे तसेच 1,98,000च्या वर वनपट्टाधारक अशा 2,58,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच मिळतो। याबाबतच्या निकषामध्ये आता केंद्रानं बदल केला आहे। त्यामुळे राज्यातील 59,172 असुरक्षित आदिवासी गटातील कुटुंबे, कातकरी कोलम, माडिया गोंड आणि वनपट्टाधारक 1,98,991 अशा 2,58,163 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। वनपट्टाधारक आणि असुरक्षित आदिवासी गटातील कुटुंबे लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी केंद्र शासनानं कार्यप्रणाली ठरवून दिली आहे। त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मदतीनं जनमन योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी यांनी पीएम किसानमध्ये नोंदणी करण्यासाठी प्रमाणित माहिती कृषी विभागाला उपलब्ध करावयाची आहे आणि योजनेच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांद्वारे केंद्र शासनानं उपलब्ध केलेल्या बल्क डाटा अपलोड सुविधेद्वारे पोर्टलवर तात्काळ अपलोड करायची असल्याची माहिती कृषी विभागानं दिली। याबाबत राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांना याविषयी पत्र दिले आहे। त्यानुसार कृषी विभागाद्वारे माहिती घेण्यात येत आहे। या लाभार्थ्यांना लाभाच्या प्रक्रियेत आणले जात असले तरी त्यांना पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही याविषयी संभ्रम आहे।